गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. कुटस्थ दीप या 8व्या प्रकरणाचा अभ्यास सुरू आहे आणि आज तो अभ्यास आपला पूर्णतेला जाणार आहे. अभ्यास पूर्णतेला जाताना ते कुटस्थ चैतन्य मी आहे आणि ते आनंदरूप तत्व मी आहे, म्हणून मी सुद्धा आनंदाचा ठेवा आहे असं मला निसंदिग्धपणे ज्ञान झालं पाहिजे. हा या मुख्य प्रकरणाचा विचार आहे. साखरे महाराजांबरोबर आम्ही जेव्हा अभ्यासाला गेलो होतो विचारसागरच्या, त्यावेळी साखरे महाराज म्हणाले होते की या विचारसागरचा अभ्यास करता करता हा विचारसागर जेव्हा संपायची वेळ येईल तेव्हा आनंद रूपतेचा अनुभव मला आला पाहिजे असा एक दृढ विश्वास अंतःकरणात ठेवून किंवा असं हातावरनं पाणी सोडून संकल्प करा आणि त्याचा अभ्यास करा. पंचदशीचा विचार तसाच आहे की आपण एक मी ते कुटस्थ चैतन्य आहे असा दृढ संकल्प करून जर का या प्रकरणाचा अभ्यास करायला बसलो तर मला मी कोण आहे हे कळून घेण्याची क्षमता ही सगळी प्रकरणं संपता संपता आपोआप तयार होऊ शकते. आणि आपोआप शब्दाचा अर्थ साधना करू, कारण साधन हे करायचं असतं आणि त्यानंतर ज्या काही घडणारे त्याचे परिणाम जे असतात ते मात्र आपोआप आपल्याला रिअलाइज होत असतात. हा या आपोआप शब्दाचा अर्थ आहे. आता 61वा जो श्लोक आहे, मूळ माया तीच असली तरी उपाधीत भेद संभवतो हे समजावून सांगणारा हा 61वा श्लोक आहे. ज्याप्रमाणे अन्नापासून उत्पन्न झालेले मन अन्नापासूनच उत्पन्न झालेल्या शरीरापेक्षा तरल किंवा स्वच्छ असते, त्याप्रमाणे जीव व ईश्वर माईक असूनही इतर पदार्थांपेक्षा तरल आहे. आता इथे तरलता या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि तरल शब्दाचा एक अर्थ आहे स्वच्छ आणि तरल शब्दाचा एक अर्थ सूक्ष्म किंवा प्रवाही असाही करता येतो. आपल्याला दोन उदाहरण आहेत की एक समजा इथे एक उदाहरण दिलंय की एक कंदिलाची काच आहे आणि एक मातीचा घट आहे. त्या घटामध्ये जर का आपण लाईट सोडला तर त्या घटाच्या बाहेर तो प्रकाश येण्याची कुठेच व्यवस्था नाहीये किंवा त्याची प्रकाशता जी आहे त्या लाईटची किंवा पणतीच्या दिव्याची ती बाहेर येण्याची कुठेच व्यवस्था नाहीये. पण त्यात जर काचेचा विचार केला तर काचेमधनं तो प्रकाश आपल्याला बाहेर पडण्याची एक व्यवस्था तयार होऊ शकते. म्हणजे दोन जड अचेतन पदार्थ आहेत. एक काचेचं कंदील आहे, कंदिलाची ती काच आहे आणि एक घट आहे. म्हणजे इथे काय आहे की त्या दोघांमध्ये एका ठिकाणी थोडंसं प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता आहे, म्हणजे आपण म्हणूया तो प्रकाश ग्रहण करण्याची क्षमता आहे आणि त्या घटामध्ये अजिबात नाहीये. म्हणजे दोन्हीही जड अचेतन पदार्थांमध्ये हे भेद आपल्याला दिसतात, कारण दोघांचं कॉन्स्टिट्यूशन एक पृथ्वी तत्वाचं आहे, काचही पृथ्वी तत्वाची आहे, पण ती पारदर्शक असल्यामुळे आपल्याला ते फरक दिसत आहेत. मग आपल्याला त्याच्याहून भिन्न असलेलं जे माझं अंतःकरण आहे त्याचा जास्त विचार करायचा आहे की त्या मूळमायेनीच हे सगळं निर्माण केलेलं आहे. तरी सुद्धा या अन्नापासून झालेला जीव म्हणजे जीव निर्माण झाल्यानंतर त्या अन्नापासूनच त्याची वाढ होते आणि त्या अन्नामुळेच त्याच्या बुद्धीचीही वाढ होते, हाही विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा अन्न हे त्या मानाने स्थूल आहे, मग ते अंतःकरण नावाचं जे तत्व आहे किंवा मन नावाचं तत्व आहे ते अधिक सूक्ष्म आहे. मग आता ही तरलता नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला त्या कळून घेण्याच्या क्षमतेमध्ये त्याचा विचार करावा लागतो की जीवेश्वराचा जो विचार आहे तो या जड अचेतन पदार्थांपेक्षा काय पद्धतीने वेगळा आहे हे मला समजून घ्यावं लागेल. की या मूळ मायेतनच हे सगळे गोष्टी ज्या आहेत या मूळ मायेतनच ईश्वर नावाचं तत्व आलेलं आहे आणि या ईश्वर नावाच्या तत्वानीच हे जग निर्माण करून तो या जगाच्या आकाराचा झाला असं आपल्या पुढे मांडलेलं आहे. या जगात जीव पण तोच झाला किंवा जड अचेतन पदार्थही तोच झाला, पण त्या जीवामध्ये मात्र ते जे प्रतिबिंब आहे त्या कुटस्थाचं प्रतिबिंब आहे ते अधिक स्पष्टपणे आहे. तिथे त्याला मी कोण आहे हे कळून घेण्याची क्षमता आहे आणि त्या ईश्वर नावाच्या तत्वाला मात्र मी कोण आहे हे आधीपासूनच माहिती आहे. म्हणून इथे काय आहे की ही जी काय सृष्टी जी आहे हिच्यामध्ये जो वेगळेपणा दिसतो, मग तो वेगळेपणा का दिसतो, तर तो वेगळेपणा जो आहे तो उपाधीच्या स्तरावर दिसतो आणि उपाधीच्या स्तरावर तो वेगळेपणा दिसण्याचं एकच कारण आहे की या
ईश्वराला या जीवाकडनं काही कर्म करून घ्यायची आहेत किंवा या ईश्वराला जीवाकडनं काही काम करून घ्यायचं, अशा पद्धतीने तो विचार येतो. म्हणून इथे तरलतेचा जेव्हा विचार येतो, तो अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, की त्या बुद्धीमध्ये, त्या स्वच्छ बुद्धीमध्ये ते आत्मप्रकाश ग्रहण करण्याचं सामर्थ्य तयार होतं. आणि मग या सृष्टीमध्ये जे काय फरक दिसतायत ते जडचेतनाचा संघात आणि एक जड अचेतन पदार्थ, त्यातल्या जडचेतनाचा जो संघात आहे त्याला आपण जीव असं म्हणूया, तर त्याला मात्र काही कळून घेण्याची क्षमता तयार होते. ईश्वराला आधीच माहितीये मी कोण आहे, म्हणून त्याला काही मी कोण आहे हे कळून घेण्याची, विचार करण्याची आवश्यकता नसते. म्हणून इथे काय आहे, मूळ माया जरी तीच असली तरी सुद्धा उपाधी भेदाने ती व्यक्त होते. उपाधी भेदाने ती कंदिलाची काच होते, उपाधी भेदाने ती मातीचा घट होते, उपाधी भेदाने ती जीवतत्वावर येते किंवा उपाधी भेदाने ती काही प्राणी तत्वावर येते. आणि मग आपण म्हणतो ही जीव नावाचं जे तत्व आहे की ज्याला आपण मनुष्य प्राणी असं म्हणतो, त्याला मुक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्याशिवाय हे जे काय सगळे प्राणी आहेत त्यांना भोगयोनी असं म्हणलंय. म्हणजे तिथे मुक्ततेचा विचार नाही. हे सगळे जे काय भेद तयार होतात ना, ते बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबाचा विचार करून, म्हणजे त्या मूळ मायेतनच हे सगळे आपल्या पुढे आलेले अनेक पद्धतीने ह्या सगळ्या उपाध्याच आहेत. पण त्या प्रत्येक उपाधीमध्ये मात्र ते ब्रह्म नावाचं तत्व किंवा कुटस्थ नावाचं तत्व ते प्रत्येकाला व्यापून आहे. हा मात्र निवाडा मात्र मी करण्याची आवश्यकता असते. पुढचा जो 63वा जो 62वा जो श्लोक आहे तो स्वच्छतेबरोबरच चित्तचा आविष्कार कसा होतो हे सांगणारा आहे. ते दोन्ही चित्तनेच प्रकाशित होत असल्याने त्यात चैतन्याचा आविष्कार शक्य आहे. कारण कोणतीही कल्पना करण्यास समर्थ असलेल्या मायेला काहीच अशक्य नाही. म्हणून ती दोन्ही तत्व जी आहेत ती चित्तनेच प्रकाशित होतात. म्हणजे ईश्वर नावाचं तत्व आणि पुन्हा जीव नावाचं तत्व. आता हे दोन्ही तत्व त्या चित्तनेच प्रकाशित होतात या शब्दाचा अर्थ मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब आणि एक जो आहे ते कुटस्थात पडलेलं, बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब, अशा पद्धतीने, किंवा त्या बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय आहे, माया नावाचं तत्व आहेच आहे. म्हणजे इथे काय आहे की आपल्याला हे असं का समजून घ्यायचं, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचं कारणच एक आहे की मायेचा स्वीकार केल्याशिवाय या जगाची आपल्याला संगती लावता येईल. म्हणून मूळ माया मग गुण माया वगैरे ते सगळं प्रकरण समर्थांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि मग या जगाची निर्मिती अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. म्हणून या मायेचा स्वीकार का करायचा आहे, तर आपल्याला त्याच्या अधिष्ठानाचा उलगडा करून घ्यायचा आहे. आणि अधिष्ठान एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते मी जाणून घेण्यासाठी मला कुठलंही साधन नाही. हा विचार खूप वेळा आणि कायम सांगावा लागतो. कारण मी जे काय साधन करतोय ते ब्रह्मरूप प्राप्त करून घेण्यासाठी नाही, तर अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी घेतो. असं जर का माझ्या लक्षात आलं तर ही जीवनमुक्ती जेव्हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने सिद्ध होते तेव्हा अध्यारोपात आपल्याला माया नावाचं तत्व गृहीत धरावं लागतं. जसं गणित सोडवताना आपल्याला क्ष हे अक्षर गृहीत धरावं लागतं आणि क्षची किंमत आली की आपल्याला ते गणित सुटलं असं आपण म्हणतो. आणि गणित जर बरोबर असेल तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात. तसंच काहीच आहे. हे मायेचं गणित जर का उलगडा व्हायचं असेल आपल्याला, तर या मूळ मायेतनं हे ईश्वर नावाचं तत्व निर्माण झालं. त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलं आणि तो त्या जगाच्या आकाराचा झाला. या ईश्वराकडे एवढं सामर्थ्य आहे आणि एवढं सामर्थ्य जर त्या ईश्वराकडे असेल तर त्या मूळ मायेकडे किती सामर्थ्य असेल. म्हणजे अघटित घटना पटी अशी हे त्या ईश्वराचं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, त्या श्रुतींनी जर का सांगितलेलं असेल, संतांनी जर का सांगितलेलं असेल तर माया नावाचं तत्व स्वीकारावं आणि ते स्वीकारून पुन्हा मी माझ्या आनंदाकडे जावं. आधी मिथ्या उभारावे, उभारोनी ते सांडावे, असं समर्थांचं म्हणणं आहे. या आधी मिथ्या उभारायचं यालाच अध्यारोपाची भाषा म्हणतात. आणि मग त्या अध्यारोपाचं अधिष्ठान काय आहे, ते ब्रह्म आहे, ते मी आहे. अशा पद्धतीने मी जर हळूहळू अभ्यास करायला लागलो तर श्रद्धेने माया नावाचं तत्व स्वीकारायचं. माया कशी आहे तर सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे हे मी स्वीकारायचं आणि मी माझ्या खऱ्या आनंदाकडे निघून जायचं. की त्या सताहून विलक्षण, असताहून विलक्षण नाही म्हणावी तर भासते, म्हणून ती कल्पित आहे. आणि मग कल्पित आहे म्हणून तिचा बाध होतो आणि बाध होतो तेव्हा त्या अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते. हे सगळं जे काय शास्त्र सांगतं ना ते मला कळून घ्यावं लागतं. ते माझ्या अनुभवाच्या स्तरावर. आणि जेव्हा जसं अंतःकरण माझं शांत होत जातं, साधना
फलित होत जाते, तेव्हा माझ्या अंतःकरण वृत्तीला त्या आनंदाचा अनुभव येण्याची एक व्यवस्था तयार होते. श्री ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, की या जगामध्ये तू वावरताना एक निमिष मला दे आणि मग एक निमिष तू मला दिलं, तर मी तुला त्या आनंदाचा अनुभव देईन. मोटुके निमिषभरी देतू जाय, तरी गा ऐसे करी यया आठा माझा पहारी. मोटुके निमिषभरी देतू जाय आणि ते जर तू एक निमिष दिलं, तर त्या निमिषाला मी आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून घेण्याची ती एक सिस्टीम मी तुला सांगेन आणि ती सिस्टीम तू मला समजून घे. म्हणजे तू माझ्याकडनं समजून घे, असं श्री ज्ञानदेव मला सांगतात. म्हणून इथे काय आहे, की तर्काला धरून काहीतरी आपले विचार करायचे नाही. माझा तर्क किंवा माझ्या अभ्यासाची पद्धत ही त्या श्रुतीला, संताला, संत प्रमाणाला, श्री गुरु प्रमाणाला धरून असली पाहिजे. त्याशिवाय जर मी काही विचारात करत असेल, तर मग समजून घ्यायचंय की मला काही कळत नाही. म्हणून इथे काय आहे, हे चेतनत्व जे आहे ते चिदाभासाच्या निमित्ताने या बुद्धीमध्ये ते आहे, असा त्याचा विचार आहे. आणि ते बुद्धीमध्ये असल्यामुळे हे सगळं जे काय घडवलेलं जे आहे ते मूळ मायेने घडवलेलं आहे. आणि म्हणूनच इथे स्वच्छतेबरोबर चित्तचा आविष्कार कसा होतो, तो अशा पद्धतीने होतो, हे श्रुती सांगते. तो तसा तसा मी स्वीकारावा. आता पुढे 63वा जो श्लोक आहे, पण कैमुत्तिक न्यायाचा एक तर्क पुढे मांडलाय. तो आपण कैमुत्तिक न्याय मागे पाहिलेला आहे. आमची निद्रा सुद्धा स्वप्नात चेतनरूप जीव व ईश्वर ह्यास उत्पन्न करते, तर महामायेने प्रत्यक्षात जीव व ईश्वर यांना उत्पन्न केले, याचे तुला आश्चर्य का वाटावे. आता इथे कैमुत्तिक न्याय सांगितलाय, तो बोलतो मी पुढे. पण मुख्य मुद्दा काय आहे, की मी झोपेत जातो आणि त्या झोपेत स्वप्न पडतं. बरं, झोप कशी येते, तर ती घन अज्ञानातनं येते. त्या झोपेत मला सकाळी मी जेव्हा त्या झोपेचा उच्चार करतो, तो मला काही कळलं नाही या पद्धतीने करतो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तिथे झोपेत अज्ञान आहे, पण तरी सुद्धा मला तिथे स्वप्न पडतं. आता स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नात काही जड अचेतन पदार्थ निर्माण होतात आणि त्याच स्वप्नामध्ये काही जड चेतनाचे संघात म्हणजे त्या ईश्वराची रूपही आपल्याला दिसतात. आणि मी सकाळी उठून म्हणतो की आज मला पांडुरंगाने येऊन दर्शन दिलं स्वप्नामध्ये, काहीतरी चांगला संकेत आहे. अशा पद्धतीने माझं बोलणं पण होतं. कधी कधी स्वप्नात हिमालयही दिसतो. अशा पद्धतीने त्या हिमालयात बसलेले शंकराची ध्यानमूर्तीही दिसते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की या झोपेमध्ये जर ह्या घन अज्ञानातनं ह्या गोष्टी निर्माण होतात, तर या मूळ मायेनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. याच्यावर आपण काय विश्वास ठेवायला हरकत आहे, की ईश्वर नावाचं तत्व आहे, त्यांनी जीव नावाचं तत्व निर्माण केलं आणि त्या झोपेमध्ये हे सगळं जे काय घटना घडतात, या घटना कोणाच्या सत्तेवर घडतात असं म्हणूया. सत्तेवर या शब्दाचा अर्थ कोण त्या घडवून आणतो, शेवटी ब्रह्म आक्रीड आहे. पण या घटना घडवून आणणारा जो क्रम विचारात घ्यावा लागतो, तेव्हा तो क्रम त्या ईश्वरावर जाऊन बसतो आणि ईश्वर या सगळ्या घटना घडवून आणतो. मग त्या ईश्वराला निर्माण करणारी मूळ माया आहे. मग असं जर असेल, तर जीव व ईश्वर या दोघांनाही उत्पन्न करणारी मूळ माया ही आघटित आहे, हे मान्य करायला काय हरकत आहे. यालाच तर कैमुत्तिक न्याय म्हणतात. इथे उदाहरण दिले, ज्याला काकवी आवडते त्याला अमृत आवडणार नाही काय. जर नामस्मरणाने मोक्ष होतो, तर ज्ञानाने होणार नाही काय. म्हणजे ज्ञानलक्षणा म्हणजेच आत्मानात्म विचार करून होणार नाही काय. अशी ती कैमुत्तिक न्यायाची भाषा आहे. जर का ती ईश्वर नावाचं तत्व हे सगळं घडवून आणतंय, तर मूळ माया नावाचं तत्व हे का नाही घडवू शकणार. कारण मूळ मायेनेच त्या ईश्वराला घडवलेला आहे. असा जो एक काल्पनिक विचार आपण म्हणूया अध्यस्त रूपामध्ये आपल्या पुढे मांडलेला आहे. म्हणून इथे काय आहे, की तो तर्क आपण एवढाच समजून घ्यायचा आहे, की ईश्वर व जगत आणि किंवा हा जीव हे सगळं मूळ मायेने घडवलेलं आहे आणि त्या मूळ मायेचं अधिष्ठान ब्रह्म आहे, कुटस्थ चैतन्य आहे आणि ते कुटस्थ चैतन्य मी आहे. मला माझ्या आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, त्या ईश्वराला मात्र त्याच्या आनंदाचा अनुभव सहजच आहे. पुढे हा 64वा जो श्लोक आहे, ईश्वर व जीव माईक असले तरी ईश्वर अल्पज्ञ अल्पशक्ती इत्यादी नाही कारण. आता ईश्वर व जीव हे दोघंही माईकच आहेत आणि दोघांची उपाधी माया नावाची उपाधी आहे. ईश्वराला माया नावाची उपाधी आहे आणि जीवाला अज्ञान नावाची उपाधी आहे. दोघंही उपाधीग्रस्त आहेत. पण तरी सुद्धा त्याची उपाधी त्याला स्वतःचं मी कोण आहे असं ज्ञान असल्यामुळे त्याची उपाधी त्याच्या स्वाधीने आणि मी मात्र उपाधीच्या स्वाधीन असल्यामुळे मला साधना करून म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करून आनंदाचा अनुभव घ्यावा लागतो. आता हा जो पुढे 64वा श्लोक आहे, तो असं सांगतोय, मूळ माया सर्वज्ञत्वादी भावांची ईश्वरामध्ये कल्पना करून ते प्रगट करते.
जी धर्मीला कल्पनेने प्रगट करते तिलाच धर्म निर्माण करण्याचे काय बरे ओझे पडणार आहे. म्हणून मूळमायेने एक संकल्प केला आणि ईश्वर नावाचं तत्व तयार झालं आणि त्या ईश्वराने तप 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 म्हणलं आणि हे जगत आणि जीव सगळं निर्माण झालं. तो त्या आकाराचा झाला. कारण तो त्या आकाराचा झाला हे सांगण्याचं एकच मुख्य कारण आहे, की जसं ब्रह्म नावाचं तत्व हे त्या नामरूपात्मक जगतामध्ये आहे, तसंच ईश्वर नावाचं तत्व हे या नामरूपात्मक जगतामध्ये अस्थिभाती प्रिय रूपत्वानी आहे. हे मला सांगायचं आहे. त्याचं कारणच आहे, की प्रत्येकामध्ये मी ते ईश्वर नावाचं तत्व म्हणजेच ते विठ्ठल नावाचं तत्व पाहावं. कारण विठ्ठल कसा आहे, तर त्या सगुण निराकार ईश्वराचीच ती मूर्ती आहे. आणि मग अशा पद्धतीने माया त्या दोघांच्या स्वाधीन असल्यामुळे ईश्वराच्या किंवा त्या सगुण विठ्ठलाच्या त्यांना काही अडचण नाही. म्हणून इथे काय आहे, ती जी काय सर्वज्ञता त्याच्या ठिकाणी आलेली आहे किंवा आपण म्हणूया सर्व साक्षीत्व, की माझ्या सगळ्या ज्या अंतःकरणातील व्यवहारांचा तो सगळा लेखाजोखा लक्षात ठेवतो. कारण त्याचं जे काय अस्तित्व आहे ते माझ्या अंतःकरणात सुद्धा आहे. अशा पद्धतीने तो प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थित होतो आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाचा तो लेखाजोखा ठेवतो आणि त्याप्रमाणे त्याला तशी तशी शुभ अशुभ कर्मांची फळं तो देतो. म्हणजे इथे काय आहे, की ती जी मूळ माया आहे तिच्यापासून हे सगळं बनलेलं आहे. मग आता ते तिच्यापेक्षा वेगळं कसं असेल? त्या मूळ मायेनेच ईश्वर नावाचं तत्व बनवलं, ते ईश्वरानेच हे जगत बनवलं. मग ह्यांच्यामध्ये कार्यकारण भाव संबंध आहे आणि मग तसाच त्या मूळ मायेमध्ये आणि त्या प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपामध्ये कल्पित रूपाने कार्यकारण भाव संबंध आहे. म्हणजे इथे एक ब्रह्म सोडलं तर सगळं कार्यरूप आहे, असा तो विचार आहे. पण काय होऊन जातं, जेव्हा 5 महाभूतांचा विचार करायची वेळ येते, त्यावेळी आकाश नावाचं भूत श्रेष्ठ ठरतं आणि ते अनुक्रमे पृथ्वी तत्वापर्यंत जातं. म्हणून पृथ्वीचं कारण हे आहे, याचं कारण ते आहे असं शोधत गेलं, तर शेवटी त्या ईश्वराचं कारण सुद्धा काय आहे, कल्पित रूपाने ब्रह्मच आहे असा अर्थ होतो. म्हणून इथे काय आहे, की ते जे काय त्यांनी बनवलेलं आहे त्या मूळ मायेने ईश्वर नावाचं तत्व आणि मग ईश्वर नावाच्या तत्वानी एक जडचेतनाचा संघात असलेलं जीव नावाचं तत्व तयार केलं. उरलेल्या भोगयोनी आणि जड अचेतन पदार्थ केले. अशा पद्धतीने केलं. म्हणून हे सगळं निर्मिती करण्यामध्ये त्याची काही एक शक्ती आहे आणि तीच त्याची शक्ती, ती सर्वज्ञता म्हणजे ते कसं निर्माण करावं आणि प्रत्येकाला कोणकोणत्या कर्माचं कोणकोणतं फळ द्यावं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ईश्वराकडे असतो. म्हणून ईश्वर हा शरण्य आहे. मुख्य एवढा हेतू सांगण्याचा विचारच आहे, की त्या कूटस्थाचा मी जर तो आहे असा अनुभव घ्यायचा असेल, तर माझी कर्म ही त्या ईश्वरार्पण बुद्धीनी झाली पाहिजे आणि ती ईश्वरार्पण बुद्धीनी झाली, तर मी आकर्ता होण्याची व्यवस्था आहे. म्हणून ईश्वराला महत्व आहे. म्हणजे जोपर्यंत जग नावाचं तत्व माझं साधन पूर्ण होत नाही, तोपर्यंत ईश्वर नावाचं तत्व मला शरण्य रूपाने त्याला कर्म अर्पण करण्यासाठी मला खूप फायद्याचं आहे. एवढा तरी विचार मला करावाच लागेल. पुढे 65व्या श्लोकाचा विचार आहे, जीवेश्वराप्रमाणे कुटस्थ माईक नाही. कुटस्थ ही माईक आहे अशी शंका घेता येईल असे म्हणावे तर भलतीच शंका घेऊ नये. कारण कुटस्थ माईक असल्याचे श्रुतीत प्रमाण नाही. श्रुती, संत आणि श्रीगुरु या तिघांनाही ते कुटस्थ चैतन्य मी आहे म्हणजे ब्रह्मरूप आहे याचा अनुभव आहे. कुठेही त्या श्रुतीमध्ये ते कुटस्थ चैतन्य माईक आहे असं कुठेही लिहिलेलं नाही. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. ईश्वराच्या माया स्वाधीन आहे म्हणून त्याला मुक्त होण्याची आवश्यकता नाही. तो नित्य मुक्त आहे. आणि मी मात्र अल्पज्ञता असल्यामुळे मी कोण आहे हे मला माहीत नसल्यामुळे मला मी कोण आहे हे कळून घ्यावं लागतं. आणि ते कळून घेण्यासाठी अज्ञानाची निवृत्ती करावी लागते आणि त्या निवृत्तीसाठी अज्ञानाच्या मला साधन करावं लागतं. असं जर का माझ्या लक्षात आलं तर मग प्रमाण आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा संत, श्रुती आणि श्रीगुरु प्रमाणाने ब्रह्म सिद्ध होतं. कारण ते स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मरूपच असतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब. म्हणजे त्या निमित्ताने आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाचा आविष्कारच आपल्या पुढे येतो हे आपल्याला कळून घ्यायला काय हरकत आहे. पण त्या श्रुती स्मृतींवर म्हणजे या भगवद्गीतेवर, त्या श्रुतींवर आपली नितांत श्रद्धा पाहिजे. आणि ती नितांत श्रद्धा असेल तर मग कुठलाही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही हे मला कळलं पाहिजे. त्या
रज्जूपहित चैतन्यावर भासणारा सर्प कल्पित आहे. मग सर्पाचं अधिष्ठान काय आहे, तर रज्जू आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळी तो जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होतं. पण तसं नाहीये ते. ते रज्जू उपहित चैतन्याच्या सत्तेवरच हा सर्प भासतो. हा विचार मला प्रत्यक्ष केला पाहिजे. म्हणून इथे कूटस्थ अजिबात माईक नाही. कूटस्थ कायम सतरूप चिद्रूप आणि आनंदरूप आहे. ते माझं स्वरूप आहे. अदरवाईज अनवस्था प्रसंग येईल की मग कशासाठी हा सगळा अभ्यास चालला. मी सगळं पंचदशीचा अभ्यास करतोय आणि पंचदशीचा अभ्यास संपला आणि मला विचारलं एखाद्याने की तुम्हाला काय मिळालं अभ्यास करून. मी म्हणणार काय मिळालं, कुठंच माईक आहे आणि हे जगही माईक आहे, मग तू कशासाठी हा अभ्यास केला, असा तो प्रश्न मला साहजिकच विचारेल. पण मला संत आणि श्री गुरु यांना प्रमाण धरून सहज सांगता येतं की कुटस्थ चैतन्य हे कायम आहे आहे आणि आहे. ते सच्चिदानंद रूप आहे. ते माझं स्वरूप आहे. हे संतांना कळालेलं आहे. एक दिवस मलाही कळण्याची व्यवस्था आहे. एवढ्या कॉन्फिडन्समध्ये अभ्यास करावा आणि असा जो अभ्यास करतो त्याचीच आनंदाची एकरूपता सिद्ध होते. हा जो काय म्हणूया आळूमाळू अभ्यास किंवा आपला जमलं तर जमलं, नाही जमलं तर द्या सोडून, गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली, नाही तर खाल्ली, याला काही अर्थ नसतो. अभ्यास करायचा असेल ना ते एका ध्येयाने प्रेरित होऊन अभ्यास करावा आणि तिथे ते ध्येय सिद्धच करून घ्यावं, हा त्यातला भाग आहे. पुढे असं म्हणतात, कुटस्थाच्या सत्यत्वाबद्दल मात्र भरपूर प्रमाणे आहेत. प्रमाण प्रमाण या शब्दाचा अर्थ श्रुती प्रमाण अशा पद्धतीने आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय पण आहे, पण इथं इंद्रिय अपेक्षित अर्थ नाहीये. इथे प्रमाण शब्दाचा अर्थ साक्षी पुरावा अशी भाषा आहे आणि ती प्रमाण आहेत. ती 66व्या श्लोकाचा विचार आहे. सर्व उपनिषदे यांचे अस्तित्व कंठारवाने सांगत आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्या जोडीला दुसरे एकही अस्तित्व ती सहन करत नाही. कुटस्थ हेच एकच पारमार्थिक सत्य आहे. आता मग याला प्रमाण काय आहे, याला प्रमाण आहे श्रुती. श्रुती प्रमाण असंच सांगते की एकच परब्रह्म संचले. ती म्हणतीये की सर्वत्र परब्रह्मच आहे. वास्तवात पाहायला गेलं तर सूर्याची किरण ही सूर्यरूपच आहे. पाहणं कुठल्या बाजूनी चाललंय हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळी मी त्या जगाच्या बाजूनी पाहायला जातो म्हणजे किरणांच्या बाजूनी पाहायला जातो त्यावेळी मला असं साधना अभ्यास करावा लागतो की जग म्हणजे ब्रह्म नाही किंवा सूर्याची किरण म्हणजे सूर्य नाही, अशी विचार मला आतमध्ये अंतःकरणात तयार करावे लागतात. त्याचं कारणच असं आहे की या जगाविषयी असलेली आसक्ती ती मला दूर करायची आहे. या जगाविषयी असलेली सत्यत्व बुद्धी आहे, भ्रमबुद्धी आहे, त्याच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टी नको असलेल्या आहेत, त्या मला दूर करायच्या आहेत. मग देह म्हणजे मी नाही, कर्ता म्हणजे मी नाही, असं मला आतमध्ये सिद्ध करावं लागतं. कारण कर्ता कोण आहे, या संपूर्ण जगताचा कर्ता हा ईश्वर रूप राम आहे. त्याच्या सत्तेवर हे जगत चाललेलं आहे. मी थोडीशी खुडबुड करतो आणि मी म्हणतो मी हे केलं मी ते केलं. आता मी कुटस्थ दीप सांगतोय, ही काय आहे, ही भूमिका काय, बोलण्याची भूमिका आहे काय. श्री गुरु माझ्याकडनं हा कुटस्थ दीप वदवून घेतायत. हा जर माझ्या अंतःकरणात विचार असेल तर मला काही त्रास नावाची गोष्टच नाही. सहजच त्या कुटस्थाचं ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. म्हणून कुटस्थाचंच अस्तित्व आहे हेच सांगणाऱ्या सगळ्या श्रुती आहेत. म्हणून इथे आपल्याला समजावूनच घ्यायचंय की तो आत्मा एकमेव अद्वितीय आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग किरणांच्या बाजूनी सूर्यरूप व्हावं किंवा नाही नाही म्हणता म्हणता मी कोण आहे हे मला कळून जाईल. कारण जे नाही त्या त्या गोष्टी ज्या आहेत माझ्या अंतःकरणात त्या निघून जातील आणि मग नंतर तिथे मी कोण आहे ही गोष्ट अंतःकरणात तयार होईल. त्यालाच मी आनंदाचा ठेवा आहे ही वृत्तीरूप ज्ञानाची व्यवस्था आहे. आता असं वृत्तीरूप ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्या काही दिवसांनी त्या ज्ञानालाही सहजता येते आणि मग त्याला आपण अस्सल ज्ञानाचा विचार मांडतो. म्हणजे आपल्याला काय सांगायचंय की कुटस्थाच्या सत्यत्वाबद्दल श्रुती सुद्धा प्रमाण आहे आणि संत श्री गुरु सुद्धा प्रमाण. संत श्री गुरु तर चालतं बोलतं प्रमाण आहे. आपल्याला श्री गुरु आपल्या डोळ्यासमोर असतात आणि ते ब्रह्मरूप झालेले असतात आणि ते प्रत्यक्ष पुरावा तिथे आपल्या डोळ्यासमोर असताना त्या ब्रह्मस्वरूपाचा विचार 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही. म्हणून ते ब्रह्म नावाचं तत्व आहे किंवा नाही असा संशय घेण्याचं काही कारणच नाही. कारण त्या श्री गुरूंच्या निमित्ताने आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाचा त्या आनंदाचा निखळ आनंदाचा अनुभव घेणारे असे श्री गुरु हे आपल्या समोर सतत असताना हे मुख्य प्रमाण जर माझ्या समोर असेल तर मी म्हणतो श्रुती प्रमाण सुद्धा थोडं दूरच आहे.
पण असं संत आणि श्री गुरु हे चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतीक जर माझ्या पुढे आहे आणि ते मी अनुभवतोय, तर तो अनुभव जर का मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यास समर्थ आहे. अनेक शिष्य हे त्या श्री गुरूंचे आनंदाशी एकरूप होतात आणि ते पुढे संप्रदाय चालवतात. हा संप्रदाय चाललेला सुद्धा मला दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की एवढं सगळं ही श्रुती वगैरे सांगते, की एका ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही. मग त्या सूर्यावर जावं आणि सूर्याची किरणं बघावी, तर ती सूर्याची किरणं ही सूर्यापेक्षा वेगळी नाहीतच, असा अनुभव येतो. त्या रत्नाची शोभा ही रत्नापेक्षा कधीच वेगळी नसते. तसंच ही ब्रह्माची एक कल्पित रूपाने भासणारी शोभा आहे, ती ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळी नाही. म्हणून तर संत म्हणतात, भरला गणदाट हरी दिसे, रीता ठाव या राघवे वीण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. हा भाव आपल्या अंतःकरणात तयार होऊन जातो आणि त्या भावात संत जगतात. मग मी तेवढी श्रद्धा ठेवावी आणि मी माझ्या आनंदाचा विचार पक्का करावा. पुढे आता हा 67वा श्लोक आहे, तो श्रुतीच्या स्पष्टीकरणाने कुटस्थ सिद्ध होतो हे सांगणारा आहे. आम्ही उपनिषदांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करतो, तर्काचा एक शब्दही बोलत नाही. त्यामुळे तार्किकांना येथे शंका घेण्यासाठी वावच नाही. तार्किक जाऊ द्या, तार्किकांचा संबंधच नाही आपला. मी माझं बघावं. माझा बघायचा जेव्हा विचार वेळ येते, तेव्हा मात्र काय आहे, की तर्काने कुटस्थ कळत नाही किंवा कुटस्थाच्या बाबतीत तर्क प्रतिष्ठा नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की तर्क करण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. मग याचा अर्थ जिथे 2 असतोपणा असतो, तिथे अद्वैत नसतं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की त्या कुटस्थाच्या बाबतीत आपल्याला जेव्हा प्रामाण्य शोधायची वेळ येते, तेव्हा श्रुती संत आणि श्री गुरु हे मला सतत समजावून सांगत असतात, की तुला आत्मा तर्काने कळणार नाही. तुला कितीही जरी बोललो तरी सुद्धा ते म्हणतात, शब्दे विण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. म्हणजे शब्दाशिवाय संवाद करायला तू शिक. म्हणजे काय करायचं? पुन्हा प्रश्न तिथे आला, की त्या नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद दे. जर तो नको असलेला विचार आलेला असेल तर, आणि हवे असलेल्या विचारांनी छेद दिल्यानंतर सोहमचा विचार कर, ते ब्रह्म मी आहे, आणि थोडी अंतःकरण वृत्ती शांत कर आणि त्या शांत अंतःकरण वृत्तीत आनंदाचा अनुभव घे. अशा रीतीने सनिमित्य जो विचार आहे, विचारांचा आनंदाकडे जाण्याचा तो कर. एक दिवस हळूहळू तू निर्निमित्त आनंदाशी एकरूप होशील आणि ते ब्रह्म हा तुझ्या प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होईल. म्हणजे तुझ्या अनुभवाचा विषय होईल. इथे तर्काला काहीही जागा नाही. कारण का, ते ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याचा अनुभव मला वेगळेपणाने येणारच नाही. आणि ज्या अर्थी तो वेगळेपणाने येत नाही, त्या अर्थी त्याच्याविषयी मला बोलता येत नाही. आपल्याला कितीतरी गोष्टी या समजून घ्यावे लागतात. पण हे कळून घेण्यासाठी ते तत्व म्हणजे आत्मतत्व मी आहे, यासाठी मला श्री गुरु संत यांच्यावर, श्रुतीवर श्रद्धा ठेवावी लागते. त्यांनी लिहिलेल्या प्रमाणांवर, ग्रंथांवर श्रद्धा ठेवावी लागते आणि मग त्यानुसार मी माझं साधन करीत राहावं. मी माझ्या आनंदाशी एकरूप होईल. आपल्याला त्या धुरावरनं अग्नीची अपेक्षा करता येते, हे अगदी बरोबर आहे. कारण का, धूर आपल्याला दिसतो, 5 ज्ञानेंद्रियांना कळतो, तो अग्नीही 5 ज्ञानेंद्रियांना कळतो. अशा पद्धतीने आपल्याला ते वेगळेपणाने होणारं ज्ञान आहे. तिथे तर्क वगैरे अनुमान पद्धती लावता येते. पण ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे तिथे तर्क, अनुमान किंवा ही 6 प्रमाणं, यातलं कुठलंही प्रमाण चालत नाही. अशा पद्धतीने मग प्रमाण कोणतं चालतं, तर एकच प्रमाण आहे, ते श्रुती प्रमाण म्हणजे श्री गुरु प्रमाण म्हणजे संत प्रमाण. या तिघांचं नाव घेतलं याचा अर्थ ती 3 वेगळी प्रमाणं नाहीये. त्या तिघांचं म्हणणं एकच आहे, जीव ब्रह्मरूपच आहे आणि तो मी आहे. अशा पद्धतीने तो प्रमाणांचा विचार आहे. म्हणून सर्वत्र कुटस्थच आहे, सर्वत्र ब्रह्मच आहे. ते भरला घनदाट हरी दिसे, या निमित्ताने मला ते समजावून सांगतात. म्हणून सगळंच जर का ब्रह्मरूप असेल, तर मग आपल्याला आनंदाकडे जायचं असेल, तर मग काय आहे, त्या तर्काच्या पलीकडे गेलं पाहिजे. जोपर्यंत माझी साधना चालू आहे, जोपर्यंत माझा अभ्यास सुरू आहे, तोपर्यंत मी साधकच आहे. पण ज्या दिवशी मी सिद्ध होतो, त्या दिवशी तर्क वगैरे सगळी प्रमाणं जी काय आहेत अभ्यासासाठी, म्हणजे अज्ञानाच्या निवृत्तीसाठी मी जे काय वापरत होतो, त्या सगळ्या अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर ती सगळी जी काय तर्कबुद्धी जी आहे, की जी अज्ञाना निवृत्तीसाठी वापरलेली, ती शांत होऊन जाते. आणि एक केवळ त्या आनंदाचा ठेवा मी आहे, ही एक केवळ वृत्ती निर्माण होते आणि त्याही वृत्तीला सहजता येऊन ती वृत्ती सुद्धा इतकी सहज होते की बोलणीच संपतात.
ते शब्द सांडून बैसला हे त्याचं उत्तर आहे. किंवा समर्थांचंही तेच म्हणणं आहे की तो मौनी म्हणावा भला. अशा पद्धतीने तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या करणे. म्हणून ते शब्द सांभार जो आहे तो शब्दवीण संवाद झाला पाहिजे. आणि शब्दाशिवाय संवाद याचा अर्थ एकरूपता हा विचार आहे. आणि तिथे मात्र तर्काला काहीही वाव नाही, कारण ते ब्रह्म एकमेवाद्वितीय आहे. म्हणून हा जो 68वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, म्हणून मुमुक्षुने कुतर्काच्या नादी न लागता श्रुतीला शरण जावे. श्रुतीमध्ये जीव व ईश्वर यांना मूळ माया उत्पन्न करते असे म्हटले आहे. म्हणून जीवानी काय करावं, अभ्यास करणाऱ्या श्रद्धावान साधकाने श्रद्धावान लभते ज्ञान असं भगवद्गीताही म्हणते. त्या श्रद्धावान साधकांनी त्या श्रुतीला शरण जावं, त्या श्रीगुरूंना शरण जावं आणि त्यांच्याकडे जाऊन अभ्यास शिकावा. आणि ते मला असं सांगतात की या मूळ मायेतनं ईश्वर नावाचं तत्व निर्माण होतं आणि तो ईश्वर जीव नावाचं तत्व आणि ही जडसृष्टी अशी जन्माला घालतो आणि त्या प्रत्येक सृष्टीमध्ये तो त्याचा आकार धारण करतो. आणि तुझ्या साधनेसाठी म्हणजे माझ्या साधनेसाठी ही एक मोठी एक चांगली गोष्ट आहे की त्यामुळे ईश्वर शरण्य होतो आणि मी त्याला शरण जाऊन त्याला म्हणू शकतो की माझी अंतःकरण वृत्ती ही आसक्त होते सदा. विठ्ठला, माझी अंतःकरण वृत्ती ही सतत आसक्त होत असते आणि मला ती निरासक्त करायची आहे. कारण त्याशिवाय मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून घेण्याची माझ्यात क्षमता निर्माण होणार नाही. पण यासाठी तू मला मदत कर. मी माझ्या बुद्धीवर फारसं मोठी गमजा मारू नये. नाहीतर माझी बुद्धी फार भारी आहे, म्हणजे ती खूप सूक्ष्म आहे, तरल आहे, विचार करण्याची क्षमता आहे. या अहंकारातच मला मात्र पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागतो हे माझं मला कळतच नाही. पण मी जर का त्या ईश्वराला शरण गेलो आणि त्या विठ्ठलाला शरण गेलो आणि त्याच्याकडे याचना केली की तू सतत माझ्या बरोबर राहा, माझी कुठे चूक होत असेल तर तिथे तिथे तू मला सतत मार्गदर्शन कर. सतत मला एखादा मार्गदर्शक भेटू दे, तो माझी चूक काढू दे. त्या निमित्ताने मी माझी चूक सुधारत राहील. आणि एक दिवस ती चुकीतनं म्हणजे त्या चुकीच्या वर्तनातनं, त्या नको असलेल्या वर्तनातनं, विचारातनं मी दूर होईल आणि मी माझ्या खऱ्या आनंदाशी एकरूप होईल. पण हे सगळं घडवून आणण्यासाठी मला तुझ्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. हे मी सगळं माझ्या म्हणूया बुद्धीच्या स्तरावर मी करू शकत नाही. समर्थांनी एक्झॅक्टली तेच केलंय. करुणाष्टक म्हणताना अचपळ मन माझे नावरे रामराया असं म्हटलंय. त्याचं कारणच आहे की माझं मन इतकं चपळ आहे, ते इतकं चपळ आहे की ते मला आवरायला खूप त्रास होतोय. पण मज विण तू मज दे रे राम, मला तो आत्माराम नावाचं ते तत्व आहे ते मला कळलं पाहिजे. भक्ती आहे इथे. पण तरी सुद्धा भक्तीमध्ये सुद्धा काय आहे, त्या रामरायालाच विनंती आहे. मग रामरायाला विनंती म्हणजे कोणाला विनंती आहे? ते ईश्वररूप रामाला विनंती आहे. आणि मग सत्ता कोणाची आहे? तर त्या ब्रह्मस्वरूपाची. म्हणून इथे काय आहे, माझ्या अभ्यासाची काळजी घेणारे जे काय संत श्री गुरु आहेत त्यांना मी शरण जावं. माझा तर्क चालूच नाही. बऱ्याच वेळा काय होऊन जातं, मी त्या श्री गुरूंकडे जातो आणि मी म्हणतो की काका मला असं वाटतं. खरं त्यांना आतमध्ये हसायला येत असेल की बाबा रे, मला असं वाटतं हा शब्द तुझ्या कोशातनं निघूनच गेला पाहिजे. संत काय म्हणतात, श्री गुरु काय म्हणतात, ते काय वाटतं त्यांना हा विचार तुझ्या अंतःकरणात असला पाहिजे. पण मी त्यांच्या पुढे माझ्या बुद्धीचं जे काय तेज आहे ते पाजळायला जातो, तेव्हा मी म्हणतो मला असं वाटतं. इथे मला असं वाटतं या म्हणण्याला काही किंमत नसते. म्हणून इथे काय आहे, माझ्या अभ्यासाची काळजी घेणारे संत श्री गुरु असतात. म्हणून संतांना काय वाटतं, श्री गुरूंना काय वाटतं हे खूप महत्वाचे आहेत. आणि माझ्या दृष्टीने मी तर स्पष्ट बोलतो, मी माझ्या बाबतीत स्पष्ट बोलतो. माझं जर का प्रमाण नावाच्या गोष्टीचा विचार तुम्ही मला जर विचारला, संत श्री गुरु आणि श्रुती, तर ह्यामध्ये मी श्री गुरु प्रमाणाला श्रेष्ठत्व देईल. कारण तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सगळी प्रमाण त्या श्री गुरूंमध्ये ही म्हणूया अनुस्यूत होऊन जातात. म्हणून आपल्या अभ्यासाचा जेव्हा खरा अर्थ समजून घ्यायची वेळ येते, त्यावेळी श्री गुरु प्रमाणाशिवाय आपल्या पुढे म्हणूया अत्यंत ज्येष्ठ प्रमाण नाही, असं माझे मनोधारा आहे. कदाचित ती चुकीची असेल तर मला माहित नाही. पण माझं मन मात्र इथे मी माझं मन अशा शब्दात स्पष्ट बोलतो की मला श्री गुरूंशिवाय दुसरं प्रमाण नाही. आणि त्या प्रमाणानेच माझा अभ्यास हा थोडा थोडा का होईना बरा चालण्याचा प्रयत्न. पुढे असं म्हणतायत, आपल्याला
मायेने निर्माण केलेल्या या चैतन्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत. तो 69व्या श्लोकाचा विचार आहे. तो असं सांगतो, ईक्षणापासून प्रवेशापर्यंतची सृष्टी ईश्वराने केलेली असून जागृतावस्थेपासून सायुज्य मुक्तीपर्यंतचा संसार जीवाने केलेला आहे. इथे दोन भाग आपल्या पुढे स्पष्ट मांडलेले आहेत. तो त्या 69व्या श्लोकाचा. ईश्वराने ही ईक्षण केलं आणि ही जड अचेतन आणि जड चेतनाचा संघात अशी सृष्टी निर्माण केली. तिथं काही अडचणच नाहीये. ती ईश्वराची सृष्टी आहे. ती जशी आहे तशी स्वीकारलीच पाहिजे मला. त्याला काही पर्याय नाही. पण शेवटी या जीवाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र त्या जागृतावस्थेमध्ये जीव नावाचं तत्व ते अभ्यास करू शकतो. ते अभ्यास करू शकतं. ते या देहादी प्रपंचात सत्यत्वानी रमू पण शकतं. मग आता त्यातलं चांगलं काय? तर त्यातलं चांगलं जे आहे ते ईश्वराने आपल्या पुढे मांडलेलं आहे. तू या पद्धतीने विचार केला, संतांना श्री गुरूंना गेला शरण, तर तू आनंदाकडे निघून जाशील. तू जर का देहादी प्रपंच सत्यत्वाने करत बसला तर काय आहे, तुला मात्र बंधनात सापडल्याशिवाय तू राहणार नाही आणि पुन्हा पुन्हा जन्माला येते. म्हणून इथे जागृतावस्थेपासून ते जीवनमुक्तीपर्यंतचा विचार हा सगळा संवादी विचार आहे. आणि तो विचार या जीवाला करणीय आहे, तो त्या ईश्वराला करणीय नाही. कारण ईश्वराच्या माया स्वाधीन आहे आणि मी अल्पज्ञ असल्यामुळे, मायाच्या स्वाधीन मी असल्यामुळे मला अभ्यास करायची गरज पडते. मला त्या मायेचा विचार, ती माया निवृत्त करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. ईश्वर हा सर्व करून आकरताच आहे. ईक्षण करतो, सगळं काही करतो, सृष्टीचीही निर्मिती करतो, सगळं काही करतो, मला समजूनही सांगतो. पण एवढंच करून तो आकरताय आणि मी मात्र करता आहे. कारण का, मी स्वतःला करता समजतो, म्हणून मी व्यावहारिक सत्तेत करता ठरतो. त्या निमित्ताने बंधनात सापडतो. म्हणून मला आकरता आहे हे समजून घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती ही ज्ञानरूप ब्रह्माची प्राप्ती आहे हे मला समजून घ्यावं लागतं. म्हणून आपल्याला अभ्यास करायचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी दोन विभाग स्पष्ट होतात. एक ईश्वराचा विभाग आणि या जीवाने निर्माण केलेल्या संसाराचा विभाग. जीव जेव्हा सत्यत्वाने हा देहादी प्रपंच अंतःकरणात निर्माण करतो त्यावेळी तो बंधनात सापडतो. आणि जेव्हा जीव नावाचं तत्व अभ्यास करून श्री गुरूंना शरण जाऊन आनंदाशी एकरूप होण्याचा विचार करतो तेव्हा मात्र तो जीवनमुक्तीपर्यंतचा प्रवास करू शकतो. म्हणून इथे सृष्टीच्या निमित्ताने ही जरी दोन भिन्न चैतन्य भासत असली, एक ईश चैतन्य आणि जीव चैतन्य, तरी त्या एकाच चैतन्याच्या त्या दोन उपाधी आहेत. मग उपाधीच्या निराशा पाविजया ठाया. म्हणजे त्यातलं चैतन्य एकमेव अद्वितीय तत्वच आहे आणि ते मी आहे हे कळून घेण्याचा जो प्रयत्न करतो साधक, तो त्या जीवनमुक्तीपर्यंतचा प्रवास करतो आणि तेव्हाच त्याचं जीवन सार्थक होतं. नाहीतर व्यर्थ गेले नाना आघाते मृत्यूपंथे, असं श्री समर्थांचं म्हणणं आहे. पुढे हा 70वा श्लोक आहे. तो कुटस्थ असंग असल्याने त्याचा कशाशीही संबंध येत नाही. ते कुटस्थ चैतन्य मी आहे म्हणून माझाही कोणाशी संबंध नाही हा विचार समजावून सांगणार आहे. कुटस्थ असंगच आहे त्यामुळे त्यात काही येतही नाही व जातही नाही. मुमुक्षूने सतत असाच विचार करावा की ते कुटस्थ चैतन्य पूर्णच आहे. ओम पूर्णमिदम पूर्णमदम, तो विचारच आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते. काहीही झालं म्हणजे हे जग निर्माण झालं तरी सुद्धा त्याच्यात काही फरक पडत नाही आणि जगाचा नाश झाला तरी सुद्धा त्याच्या म्हणजे स्वरूपामध्ये काही फरक पडत नाही. कुटस्थामध्ये काही फरक पडत नाही. ते कुटस्थ चैतन्य मी आहे. म्हणून इथे सतत आपल्या बाबतीत विचार केला पाहिजे. इतरांच्या शरीरांचा मिथ्यात्व निश्चय होणं हे ठीक आहे, एका हद्दीत ठीक आहे. पण माझं शरीर हे मिथ्या आहे आणि त्याचं अधिष्ठान मात्र कुटस्थ चैतन्य आहे, असा जर का मी सतत विचार केला तर माझी नजर त्या कुटस्थ चैतन्याची राहते. आणि ती सृष्टीमध्ये जी विभागलेली व्यग्र वृत्ती आहे, व्यग्र चित्त वृत्ती आहे, ती मला हळूहळू थोडीशी म्हणूया गोळा करतायत, म्हणजे एकाग्र करतायत, म्हणजे शांत करतायत. आणि असं जर घडलं तर मग काय आहे, ते कुटस्थ चैतन्य मी आहे हे मला कळून घेत आहे. अनेक समारंभ असतात आपल्याला. गुरुपौर्णिमेचा समारंभ असतो, श्री गुरूंची अनेक ठिकाणी प्रवचनं असतात. मला नाही जाता येत, पण जाता येत नाही तरी मला वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, कारण तिथे मी ब्रह्मरूपाने प्रथम पासूनच आहे. पण ज्या अर्थी मला वाईट वाटतं त्या अर्थी मी मला स्वतःच्या शरीरापुरता मर्यादित केलेला आहे. मी मला मनाने मर्यादित केलेलं आहे. आणि असं मनाने मर्यादित झाल्यावर मला सुख किंवा दुःख होतं आणि तिथे मला माझ्या आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्थाच नाही. पण कुटस्थाचा मात्र असंग असल्यामुळे या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींविषयी काहीही संबंध नाही.
मग वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा या घडणाऱ्या गोष्टींची संबंध आहे, पण लक्षार्थाने कूटस्थ रूप मी असलेला जो आनंद रूप आत्मा आहे त्याचा मात्र या घडणाऱ्या गोष्टींशी काही संबंध नाही, आणि ते तत्व मी आहे. म्हणून इथे जे घडायचंय ते घडू दे, आता घडेल ते घडे नाका, असा तो विचार आहे. काय घडायचंय ते घडू दे, पण माझी आनंद वृत्ती मी सोडणार नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही समारंभात मला जाता येवो अथवा न येवो, पण तरी सुद्धा हा सगळा विचार जो आहे तो या जगातला विचार आहे. जन्म मरणाचा विचार सुद्धा या जगातला. परमार्थ हा जन्म मरण चुकवण्यासाठी नसून तो सच्चिदानंद पदवी घेणे यासाठी आहे. म्हणून अभ्यासच करायचा असेल तर तो आनंद रूपतेसाठी अभ्यास करावा, आणि तो कुटस्थ असंग आहे, आणि तो संग संपला की मी असंग होण्याची व्यवस्था आहे. म्हणून संग सोडण्याचं साधन आहे, असंग होण्यासाठी काहीही साधन नाही. ते असंग तत्व मी आहे, ते येतही नाही आणि जातही नाही, आणि म्हणून ते मी आहे. मग मी ते आहे म्हणून मी येतही नाही आणि जातही नाही. असा जर आतमध्ये माझ्या विचार नीट पक्का असेल तर तो मी कुटस्थ चैतन्य आहे असा सिद्ध झाल्यानंतरचा तो विचार आहे. आता त्या विचाराची रीत समजावून सांगणारा 71वा श्लोक आहे. वास्तविक कोणाचाच नाश नाही व उत्पत्ती नाही, कोणीही बद्ध नाही व साधकही नाही, कोणी मुमुक्षुही नाही व कोणी मुक्तही नाही, अशी ही परमार्थता आहे. आता परमार्थता विचार करायची वेळ आली तर मग कोणीच नाहीये, कारण एका स्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही, बोलायची भाषा आली तर. आणि परमार्थता हा विचार केला तर एकमेव अद्वितीय तत्वाशिवाय दुसरं काहीच नाही. मग दुसरं काहीच नाही तर आहे ते काय? आहे ते सगळं स्वरूपच आहे. मग बंधनही नाही, मग अभ्यास संपला. म्हणजे काही मी काय करायचं? बरं, जेव्हा बंधनही नाही, नंतर जगही नाही, हेही नाही, तेही नाही, असं जेव्हा बोलतो तेव्हा मी कशाच्या सापेक्षतेने बोलतो? ते जगाच्या सापेक्षतेनेच बोललेलं असतं. मग त्या सरळ सरळ मी मला प्रश्न करावा, मला त्या ब्रह्मस्वरूपाचा म्हणजे आनंदाचा दृढ अपरोक्षत्वाने अनुभव आलाय काय? विषय निरपेक्ष आनंद मला अनुभव आलेला आहे काय? आणि तो जर का त्याचं उत्तर नाही असं येत असेल तर कल्पित रूपाने मला या सृष्टीचा स्वीकार करावा लागतो, आणि मग माझ्या आनंदाचा शोध मला घ्यावा लागतो. आणि मग समर्थ म्हणतात आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आता अंतर्यामी आलं की उपाधी नावाचं शरीर नावाची उपाधी स्वीकारावी लागते, आणि मग ते इलिमिनेशन मेथडनी जे माझं आहे ते मी नाही असा विचार करून मी कोण आहे हे कळून घ्यावं लागतं. म्हणून इथे काय आहे, खरा जो परमार्थ आहे तो भरला घनदाट हरी दिसे या पद्धतीने आहे. पण ते मला कळून घेण्यासाठी मात्र मला या मायावादाचा स्वीकार करावा लागतो. मूळ माया स्वीकारावी लागते, ईश्वर नावाचं तत्व स्वीकारावं लागतं, आणि मग माझ्या माझ्या खऱ्या आनंदापर्यंत मला जाता येईल. पुढे हा 72वा जो श्लोक आहे, असे असताना जगत जीव व ईश्वर का सांगितले? वाणी मन यांनी न कळणाऱ्या कुटस्थाचे ज्ञान करून देण्यासाठी श्रुती सातत्याने जीव ईश्वर व जगत यांचा स्वीकार करून ज्ञान सांगते. त्याचं कारणच आहे. मुख्य काय आहे की जीव जगत ईश्वर या तीन माझ्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टी आहेत. जीव नावाचं तत्व हे मी माझ्या रूपाने वाच्यार्थाने आहे, हे मला कळतं शरीर रूपाने मी आहे. मग या निर्माण करणारा कोण आहे तर तो ईश्वर आहे, आणि त्यांनी कोणाच्या सत्तेवर निर्माण केलं तर त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर केलं, आणि हा जगत नावाचा खेळ माझ्या पुढे आहे. म्हणून हे सगळी जी काय भाषा बोललेली आहे ती अविद्या गृहीत धरून बोललेली असते. आत्मस्वरूपाचं अज्ञान गृहीत धरून बोललेली असते. मग ते गृहीत धरलेलं आहे हा जर विचार माझ्या लक्षात असेल तर ते तात्पुरतं गृहीत धरलेलं आहे. त्या आत्मस्वरूपाचं तत्व मी आहे हे कळून घेण्यासाठी ही एक म्हणूया एक तात्पुरती स्वीकारलेली व्यवस्था आहे. आणि व्यवस्था आपल्याला काय करायचंय ती सिस्टीम मध्ये. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम. संतांनी जी सांगितली मला अभ्यास करण्याची रीती, ती यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट. ते तत्व मी आहे हा माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हा खरा रिझल्ट आहे, आणि तो रिझल्ट घ्यावा, आणि मग ती सिस्टीम पुढे ती जी काय दुसरी मंडळी आहेत अभ्यास करणारी त्यांना सांगावी, नाहीतर स्वतः शांत बसावं. पण त्या सिस्टीमचा बिमोड करू नये, म्हणजे सिस्टीमचा नाश करू नये. बिमोड शब्दाचा अर्थ शब्द चुकला, त्याचा नाश करू नये. ती सिस्टीम आहे ती पुढे तशीच चालू राहावी, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे आपल्याला अभ्यास करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करावा लागतो, आणि तोच विचार आता पुढे काही श्लोकांमध्ये येणार आहे. ज्ञान एका कुटस्थाचेच व्हायचे असले तरी त्याची साधने विविध सांगितलेली आहेत, की खूप साधन आहेत. ती साधनं आपल्याला कळली पाहिजेत. याचा अर्थ काय आहे की जे माझ्या अंतःकरणाला साजेच आहे ते साधन कळून घ्यावं. तो 73वा श्लोक असं सांगतो, माणसाला प्रत्येक आत्म्याची
म्हणजे ब्रह्मस्वरूपाची ज्या ज्या प्रक्रियेने समजूत बसेल ती ती प्रक्रिया त्याच्यासाठी उत्तम आहे असे आचार्य म्हणतात. लोकांचे अनेक भिन्न भिन्न प्रकार आहेत. कोणाचं अंतःकरण अत्यंत कठोर असतं, मग ते म्हणतात तू ध्यानाचा अभ्यास कर. काही जणांकडे विचारी बुद्धी असते, खूप तरल बुद्धी असते, स्वच्छ बुद्धी असते, त्यांना म्हणतात तू ज्ञानविचार कर. एखादी व्यक्ती अत्यंत द्रवीभूत अंतःकरणाची असते, तिला सांगतात तू प्रेमलक्षणा भक्ती कर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रत्येकाचं अंतःकरण ज्या बांधणीचं आहे त्याप्रमाणे त्याला ते साधन करण्याची एक क्षमता मिळालेली असते आणि त्या क्षमतेनुसार श्रीगुरु त्याची क्षमता ओळखतात आणि त्याला ते साधन समजावून सांगतात की तू आता ज्ञानविचारांचा मार्ग अवलंब किंवा तू प्रेमलक्षणा भक्तीचा मार्ग अवलंब. अशा पद्धतीने मी तो ईश्वर सुद्धा त्या त्या श्री गुरूंकडे माझी जाण्याची व्यवस्था करत असतो आणि तिथे तिथे मी जावं, भलतच काहीतरी करून बसू नये. म्हणून इथे काय आहे, जी पद्धत माझ्या अंतःकरणासाठी योग्य अनुकूल आहे त्याच पद्धतीने मी अभ्यास करत जावा आणि तो अभ्यास शेवटपर्यंत करावा. शेवटपर्यंत करावा याचा अर्थ तो शेवटाला न्यावा, म्हणजे ते कुटस्थ चैतन्य मी आहे इथपर्यंत तो अभ्यास गेला पाहिजे. ज्या दिवशी ते दृढ अपरोक्षत्वाने ज्ञान होईल तेव्हा त्या प्रणालीचा माझ्यावर मला खूप उपयोग झालेला आहे असं म्हणता येईल. कारण प्रवास का करायचा आहे, तर मला माझं गंतव्य प्राप्त व्हावं म्हणून. माझं ठिकाण मला मिळालं पाहिजे, ते तत्व म्हणजेच ब्रह्मतत्व, ते कुटस्थ चैतन्य मी आहे हे माझं खरं ठिकाण आहे. माझ्या जन्माला येण्याचं कारण ते ब्रह्मचैतन्य तत्व कुटस्थ चैतन्य मी आहे हे मला कळलं पाहिजे आणि यासाठी मी माझा हट्ट धरला पाहिजे आणि तो माझ्या अंतःकरणाला साजेसा मी मार्ग स्वीकारून श्री गुरूंकडनं पाहिजेल तर प्रमाणित करून घ्यावा आणि प्रमाणित करून मी चालावं. एकदा प्रमाणित झालं की परत परत प्रमाणित करून घ्यायची आवश्यकता नसते आणि त्यानुसार मी माझं जीवन जगावं, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. पुढे आता श्रुतीची एकवाक्यता जाणून घ्यावी हे सांगणारा 74वा श्लोक आहे. विविध श्रुतींचे तात्पर्य न ओळखल्याने अडाणी माणूस त्याविषयी गोंधळून जातो, पण विवेकी ते यथार्थपणे जाणून आनंद सागरात डुंबतो. मुख्य विचार काय आहे की प्रत्येक गोष्ट ही समजावून सांगितली जाते आणि समजावून सांगताना आपल्याला काही गोष्टी श्री संत सांगतात की ते कुटस्थ चैतन्य तू आहे. आता हा काय आहे, हा समन्वय आहे. जीव ब्रह्मरूपच आहे, हा समन्वयाचा विचार आहे. आणि देह म्हणजे ब्रह्म नये हा काय आहे, हा आपण म्हणूया इलिमिनेशन मेथडचा विचार आहे की त्याच्यामध्ये देह नावाच्या तत्वाचा विचार हा बाजूला होतो आणि नंतर मी कोण आहे हे मला कळतं आणि ते कळल्यानंतर भरला घनदाट हारी दिसे, म्हणजे आनंदाचा ठेवा जो मी आहे, जे मला कळलंय तोच आनंद सर्वत्र भरलेला आहे. मग आधी तो भरलेला नव्हता काय साधन करताना? होता ना, पण मात्र काय आहे, तात्पुरता विरोध तिथे तयार केला की देह म्हणजे ब्रह्म नाही, मन म्हणजे ब्रह्म नाही. आणि नंतर जेव्हा त्या आनंदाशी एकरूप झालो आणि तेव्हा मात्र भरला घनदाट हरी दिसे, हा समन्वय झाला. म्हणजे अशा पद्धतीने श्रुती संत श्री गुरु हा सगळा वेदांचा विचार हा मला माझ्या पुढे मांडत असतात आणि तो मांडताना माझ्या कुवतीप्रमाणे माझ्या अधिकाराप्रमाणे तो विचार माझ्या पुढे मांडतात आणि मला कमप करत हळूहळू मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जातात. अशी ही भाषा असते श्री गुरूंची, ती भाषा आपल्याला कळली पाहिजे. पुढे हा 75वा जो श्लोक आहे, एकवाक्यतेनंतर झालेल्या निश्चयाचे स्वरूप. हा मायारूप ढग जगतरूप पावसाचा कसाही वर्षाव करो, त्यामुळे चिद्रूप आकाशाचा फायदाही नाही व तोटाही नाही. आता हा मायारूप ढग जो आहे मूळ मायेपासून उत्पन्न झालेला, तो काहीही सुखदुःखांचा कितीही पाऊस पाडो, पण त्या आकाशाचा त्या पावसाशी काही संबंध नसतो. त्या आकाशाला पाऊस कधीही चिकटत नाही. मग तसंच ते कुटस्थ चैतन्य ते निर्विकार आहे आणि निर्विकार असल्यामुळे त्याचा कोणाला स्पर्शही नाही, कारण ते एकमेव अद्वितीय आणि ते मी आहे. म्हणून इथे काय आहे, ते ब्रह्म मी आहे हा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत या पदार्थांचा सगळा जो संबंध आहे तो सिद्ध होतो. पण ज्या दिवशी मी ते आनंदरूप तत्व आहे असं मला कळतं, त्यावेळी हे सगळे पदार्थ सुद्धा पुन्हा आनंदाचेच होऊन जातात. त्याच्यामध्ये जो व्यवहाराचा जो भाग आहे तो कल्पित रूपाने केलेल्या व्यवहाराचा विचार आहे. वास्तवात त्या ब्रह्मरूप झालेल्याचा म्हणजे कुटस्थ रूप झालेल्या व्यक्तीचा व्यवहार हा काही होतच नसतो, हा त्यातला भाग आहे.
आणि मग त्याच्या अंतःकरण वृत्तीला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागत नाही, तो सहज शांत असतो. म्हणजे त्याची अंतःकरण वृत्ती विशेषत्वाने सुखी किंवा दुःखी होत नाही, ती कधीच लाटेत सापडत नाही, ती सहजच शांत राहते. आजच्या अभ्यासाचा चिंतनाचे फळ अशा पद्धतीने सांगणारा हा जो शेवटचा 76वा कूटस्थ दीप प्रकरण पूर्णत्व करणारा जो विचार आहे, तो इथे आपण पाहूया. या कूटस्थ दीपाचे जो वारंवार चिंतन करतो, तो कूटस्थ रूपाने सतत प्रकाशमान होतो. मुख्य विचार काय आहे, ते कूटस्थ चैतन्य मी आहे. आता ते मी आहे हे कळण्याच्या आड जे काय येणारा जो विचार आहे, तो त्या कूटस्थ दीपाच्या निमित्ताने मांडला. बाद समानाधिकरण्य मांडलं. भ्रमित पदार्थ हे अध्यस्त रूपाने भासतात, मग त्यांची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. अशा रीतीने अधिष्ठान अध्यस्ताची भाषा सांगितली. मुख्य समानाधिकरण बाद समानाधिकरणाने तेच सांगितलं. पुन्हा अध्यारोप अपवादाच्या भाषेने तेच सांगितलं. म्हणजे या कूटस्थ दीपाचं चिंतन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर अज्ञानाची निवृत्ती करायची आणि ते कूटस्थ चैतन्य मी आहे हे कळून घ्यायचं. असं जे काय कूटस्थ चैतन्य मी ते दृढ अपरोक्षत्वाने कळेपर्यंत जो चिंतन करतो, त्याच्या चिंतनात मग्न राहतो, तोच त्या शेवटी खऱ्या आनंदाशी एकरूप होतो आणि तेव्हाच त्याचं जीवन जे आहे ते कृतार्थ होतं. याचा अर्थ ते कृतकृत्य होतं. जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य व्हायचे. म्हणजेच याचा अर्थ काय, गुरु भजिजे या शब्दाचा अर्थ कूटस्थ चिंतन करीजे हा त्यातला भाव आहे. गुरूंना भजायचं म्हणजे त्यांची नुसतीच पाद्यपूजा सतत करत राहायची हा विषय नाहीये. त्यांनी सांगितलेल्या तत्वाचा, त्यांनी सांगितलेल्या विचार साधनांचा विचार करायचा आहे, त्यानुसार मी माझं जीवन जगायचं आणि तिथून मी माझ्या आनंदाशी एकरूप व्हायचं. पाद्यपूजा करायची नाही हे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे, नुसती पाद्यपूजेत करायची नाही याचा अर्थ त्या पाद्यपूजेचा लक्षणार्थ समजून घ्यायचा. त्याचा लक्षार्थ असं सांगतो की ते कूटस्थ चैतन्य त्या चरणांच्या निमित्ताने मला त्या चरणांवर डोकं ठेवून त्या कूटस्थ चैतन्याचा अनुभव आला पाहिजे. आणि तो जर अनुभव यायचा असेल तर त्यांच्या मुखातनं जो वेद विचार आहे तो मला समजून घ्यावा लागेल आणि अज्ञानाची निवृत्ती ही विचारानेच होते. हा स्पष्ट विचार मी मांडतो. म्हणून इथे आपल्याला काही वेगळं करायचं नाही, मग एकच करायचंय की त्यांनी सांगितलेला विचार म्हणजेच आत्मानात्म विचार हा करायचा आहे आणि तोच विचार मला कृतार्थ जीवन घडवून आणण्यास महत्वपूर्ण आहे. आणि अशा रीतीने मी कूटस्थ चैतन्य आहे, तेच कूटस्थ चैतन्य ब्रह्म चैतन्य आहे मुख्य समानाधिकरणाच्या निमित्ताने, असा माझा आत विचार होतो आणि इथे मात्र माझं साधन संपतं. तोपर्यंत मात्र मला विचार करणीय आहे. आज आपल्या कूटस्थ दीप प्रकरणाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. पुढे ध्यानदीपाचा जो विचार आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया, पण आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.